श्री स्वामी समर्थ. साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे. रविवार 27 ऑक्टोबर ते शनिवार 2 नोव्हेंबर या आठवड्याचं आपण राशी भविष्य पाहूयात. साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या आठवड्यामध्ये येणारे प्रमुख दिवस आपण पाहूयात. 28 ऑक्टोबर रमा एकादशी, वसुबारस आणि गुरुद्वादशी आहे. 29 ऑक्टोबर रोजी भौम प्रदोष, गुरुद्वादशी आणि धनत्रयोदशी आहे. 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान आहे. 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी कुबेर पूजन आहे. 2 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, वही पूजन आणि अभ्यंग स्नान आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन, वही पूजन या सर्वांचे मुहूर्त आणि उपासना यांच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन पाहावा. या आठवड्यामध्ये बुध ग्रहाचा वृश्चिक राशीमध्ये राशी प्रवेश होत आहे. यामुळे लक्ष्मी नारायण हा राजयोग तयार होत आहे. या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण प्रमुखता सिंह, कन्या आणि तुळ राशीमध्ये आहे. चंद्राच्या या राशींतराचा आणि बुध ग्रहाच्या राशांतराचा 12 राशींच्या राशीफलावर काय परिणाम होतो आहे ते आपण पाहूयात. मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा उत्तम लाभाचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. भाग्यकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल. महत्त्वाचे निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. व्यावसायिक निर्णय क्षमता या दरम्यान तुमची वाढण्याची शक्यता आहे. धाडसी आणि धडाडीचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीने तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्यही तुम्हाला या आठवड्यामध्ये लाभण्याची शक्यता आहे. 27 आणि 28 या 2 तारखेला तुम्ही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. व्यवसायाशी निगडीत महत्त्वाच्या निर्णयांसाठी या 2 तारखा विशेष महत्त्वाच्या आहेत. व्यापार वृद्धीच्या दृष्टीने 31, 1 आणि 2 हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण राहतील. या 3 दिवसामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या पूर्ण वर्षभर लाभदायक ठरतील. त्यामुळे तुम्ही विशेष प्रयत्न करावेत. आर्थिक समस्या सुटण्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल. 31, 1 आणि 2 हे 3 दिवस तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त करून देणारे आहेत. 29 आणि 30 हे 2 दिवस मात्र तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या आठवड्यामध्ये हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास तुम्हाला इतर 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाण्याची शक्यता आहे. नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल, परंतु कुठल्याही आर्थिक फसव्या परिस्थितीला तुम्ही बळी पडू नये. नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा उत्तम लाभाचा जाईल. नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल. या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही धडाडीचे आणि धाडसी निर्णय घेऊ शकाल. आठवड्याच्या सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या व्यावसायिक अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. यामध्ये तुम्हाला यश लाभण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठली आणि काय उपासना करावी यासाठी माझा वेगळा व्हिडिओ करून यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही जरूर पाहावा आणि त्यानुसार उपासना करावी. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा उत्तम लाभाचा आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येतील. व्यवसायामध्ये नवीन मशिनरींची खरेदी, नवीन वाहनांची खरेदी करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. भाग्यकारक ग्रहमानाचा या आठवड्यात तुम्हाला लाभ होणार आहे. 27, 28, 29 आणि 30 हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत. या आठवड्यामध्ये घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला भविष्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील. व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. भाग्यकारक ग्रहमानाचा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होणार आहे. 31, 1 आणि 2 हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत. व्यवसायाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने तुम्ही या आठवड्याच्या या 3 दिवसामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला लाभदायक ठरेल. संततीशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल. 27, 28, 29, 30 या 4 दिवसामध्ये तुम्हाला भाग्यकारक ग्रहमानाचा लाभ होईल. याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्यावा. यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. नवीन योजना राबवाव्यात, त्यांची आखणी करावी. व्यवसायामध्ये काही नवीन वस्तूंची किंवा मशिनरींची खरेदी करण्याची गरज भासल्यास या आठवड्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा आठवडा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरेल. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने घेता येतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला लक्ष्मीनारायण या राजयोगाचा लाभ होणार आहे। बुध ग्रहाचं होणारं वृश्चिक राशीमधील राश्यांतर हे तुम्हाला उत्तम लाभाचं ठरेल। नवीन योजनांचा यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये तुम्हाला काही विरोधाला सामोरं जावं लागेल, परंतु हा विरोध निर्माण झालेली स्पर्धा तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडाल आणि याला उत्तम पद्धतीने तोंड देऊ शकाल। नवीन योजनांचा यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 27 आणि 28 या 2 तारखांना तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। यामध्ये तुम्हाला व्यावसायिक किंवा नोकरीमध्ये विरोध वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय या 2 दिवसांमध्ये तुम्ही घेऊ नयेत। इतर दिवशी म्हणजे 29, 30, 31, 1 आणि 2 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील। व्यवसायामध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्हाला यामध्ये घेता येतील। राहत्या घराशी निगडीत तुमच्या अडीअडचणी यामध्ये तुम्हाला सोडवता येतील। घरामध्ये काही गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत आखाल। या आठवड्यामध्ये येणाऱ्या दिवाळीमध्ये तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होतील। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येणार आहेत। वास्तु सौख्य, गृह सौख्य, वाहन सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घ्यावेत। धनसंचयाच्या दृष्टीने, गुंतवणुकीच्या दृष्टीने, दूरगामी लाभाच्या दृष्टीने या आठवड्यामधले हे 5 दिवस तुम्हाला विशेष महत्त्वाचे आहेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील। नवीन योजनांचा तुम्हाला यामध्ये पाठपुरावा करता येईल। आर्थिक दृष्टीने या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे। मिथुन राशीला याचा उत्तम लाभ होईल। 12 राशींपैकी मिथुन रास ही पहिली रास आहे की जिला या राजयोगाचा लाभ होणार आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण काही व्रत वैकल्य करावेत, काही उपासना करावी। कोणती उपासना करावी, कसे व्रत करावेत या संबंधीचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो आपण पाहावा। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा आठवडा उत्तम लाभाचा आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आहे। नवीन योजना राबवण्याचा आहे आणि गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे बेत आखण्याचा आहे। या आठवड्यामध्ये आलेली दिवाळी, निर्माण झालेला लक्ष्मीनारायण राजयोग हा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। या आठवड्यातील 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। या 5 दिवसांमध्ये घेतलेले निर्णय तुमचे योग्य ठरतील। महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील। सर्वांचं सहकार्य या दरम्यान तुम्हाला प्राप्त होईल। शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आठवड्याचे हे 5 दिवस विशेष महत्त्वाचे आहेत। या आठवड्याच्या पहिल्या 5 दिवसामध्ये घेतलेले निर्णयच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तम लाभाचे ठरतील। यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत। व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत। नवीन योजनांचा तुम्ही पाठपुरावा करावा। धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढणार आहे। धार्मिक क्षेत्रामध्ये वाढलेला तुमचा हा सहभाग तुम्हाला उत्तम स्थिरता आणि शांतता देणार आहे। नवीन योजनांचा या दरम्यान तुम्हाला पाठपुरावा करता येईल। आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल। 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून या 2 दिवसामध्ये आपण वागावं। यामध्ये जर एखादा निर्णय चुकला तर तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या 2 दिवसांमध्ये विरोधकांच्या कारवाया वाढतील। नोकरदार मंडळींनी या 2 दिवसांमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद आपण करू नये। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना या 2 दिवसांमध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी नोव्हेंबरचे 1 आणि 2 हे 2 दिवस सावधपणे निर्णय घेण्याचे आहेत। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणार आहे। थोडी काळजी घेतल्यास, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी थोडी उसंत घेतल्यास, वरिष्ठांशी चर्चा केल्यास तुम्हाला हा आठवडा अत्यंतिक लाभाचा जाण्याची दाट शक्यता आहे। या आठवड्यामध्ये येणाऱ्या दिवाळीच्या उपासना आणि व्रतवैकल्यांसाठीचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केला आहे, तो आपण पाहावा। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यामध्ये बुधाच्या वृश्चिक राशीमध्ये होणाऱ्या राश्यांतराचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लक्ष्मी नारायण राजयोगाचा उत्तम लाभ होईल। 12 राशींपैकी ही दुसरी रास आहे की जिला या लक्ष्मीनारायण राजयोगाचा लाभ होणार आहे। यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत। या आठवड्यामध्ये चंद्राचं भ्रमण सिंह, कन्या आणि तुळ राशीमध्ये आहे, याचा उत्तम लाभ तुम्हाला होईल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा घेण्यासाठी तुम्ही हा आठवडा राखीव ठेवावा। मोठे आर्थिक निर्णय घेणं, जुनी येणी वसूल करणं, आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। नवीन योजनांचा या दरम्यान तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। आर्थिक
आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। तुम्हाला आवश्यक असलेली आर्थिक स्थिरता या आठवड्यामध्ये प्राप्त होऊ शकते, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत। नवीन योजनांचा तुम्हाला या आठवड्यात पाठपुरावा करता येईल। 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 दिवस तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत। 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बुध ग्रहाचं वृश्चिक राशीमध्ये राश्यांतर आणि त्यामुळे निर्माण होणारा लक्ष्मीनारायण राजयोग याचा आपल्याला लाभ होण्यासाठी आपण कुठली उपासना करावी, काय प्रयत्न करावेत याचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे। कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम लाभ होतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे, त्यामुळे आपण प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। 27 आणि 28 ऑक्टोबर हे 2 दिवस तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करणं गरजेचं आहे। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्यामुळे प्रसंग परिस्थितीचं अवधान राखून वागावं। कुठल्याही फसव्या परिस्थितीला आपण बळी पडू नये। प्रसंग ओळखून आपण निर्णय घ्यावेत। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी या 2 दिवसांमध्ये आपल्याला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल, त्यामुळे त्यांच्या सल्ल्यानं आपण महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे। बाकी इतर दिवस म्हणजे 29, 30, 31, 1 आणि 2 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जाणार आहेत। या 5 दिवसांमध्ये तुम्हाला मोठे लाभ होतील, पण आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेली नकारात्मकता याचा परिणाम आपल्या पूर्ण आठवड्यावर आपण होऊ देऊ नये। त्या मानसिकतेतून आपण बाहेर यावं, कारण पुढील 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। यामध्ये तुम्ही आर्थिक निर्णय घेऊ शकाल, महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करू शकाल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारं आणि दिवाळीचा अत्यंतिक आनंद देणारा हा आठवडा तुम्हाला जाणार आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। हा आठवडा जरी तुम्हाला संमिश्र लाभाचा असला तरी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे। व्यवसाय वाढीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील। 29 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाचं वृश्चिक राशीमध्ये होणारं राश्यांतर आणि त्यामुळे निर्माण होणारा लक्ष्मीनारायण राजयोग हा तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ होतील। आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या बुद्धिचातुर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विपरीत प्रसंग परिस्थितीला तोंड देऊ शकाल। आर्थिक निर्णयांचा तुम्हाला या आठवड्यामध्ये पाठपुरावा करता येईल। 27, 28 आणि 29 हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। 31 ऑक्टोबर, 1 आणि 2 नोव्हेंबर हे 3 दिवस तुम्हाला लाभ देणारे आहेत। या 3 दिवसांमध्ये देखील तुम्ही व्यावसायिक निर्णय घेऊ शकता। भाग्यवृद्धीच्या दृष्टीने तुम्हाला हा आठवडा लाभ देणार आहे। या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभलेले 5 दिवस हे विशेष महत्त्वाचे आहेत। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेण्यासाठी सर्वांचं सहकार्य या आठवड्यात प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। नवीन योजनाही या आठवड्यात तुम्हाला राबवता येतील। मी प्राप्तीच्या दृष्टीने लक्ष्मी पूजनाचे काही व्रत आणि उपासना आहेत त्या YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याचा आपण लाभ घ्यावा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। आर्थिक स्थिरता तुम्हाला लागेल। महत्त्वपूर्ण निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कौटुंबिक सौख्य, व्यावसायिक स्थिरता, सामाजिक प्रतिष्ठा या सर्व गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहेत। 29 ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाचा होणारा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश, त्याचबरोबर सप्तम भावामध्ये असलेला गुरु तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। बुध ग्रहाच्या प्रवेशामुळे निर्माण झालेला लक्ष्मी नारायण राजयोग हा तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि भाग्यवृद्धिकारक ग्रहमान देणार आहे। भाग्यकारक ग्रहमानाचा या आठवड्यात तुम्हाला लाभ होईल। भाग्यवृद्धिकारक तुम्हाला ग्रहमान प्राप्त झालेले आहे, त्यामुळे नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कौटुंबिक पातळीवर हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभाचा जाणार आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले
घेतलेले कुटुंबाशी निगडित निर्णय तुमचे योग्य ठरतील. थोडं सामोपचारानं आणि संयमानं वागल्यास हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देईल आणि दूरगामी लाभ देणारा ठरू शकेल. 27, 28, 29, 30 आणि 31 हे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला प्राप्त होईल. दिवाळीचा हा आठवडा तुमचा आनंदमयी जाईल. नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील. तुमच्या मनाप्रमाणे दिवस तुम्हाला व्यतीत करता येतील. व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला उत्तम लाभाचे ठरतील. कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल. भागीदारी व्यावसायिक, कापड व्यावसायिक, भुसार मालाचे व्यापारी, रेडीमेड गारमेंट, स्टेशनरी व्यावसायिक यांच्यासाठी हा आठवडा अतिशय लाभाचा आहे. त्याचबरोबर शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक तुम्ही करावी आणि व्यावसायिक स्थिरता तुम्ही प्राप्त करावी. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर कुठली आणि कशा प्रकारची उपासना करायची यासाठीचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केला आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल. 12 राशींपैकी धनुरास ही अशी रास आहे की जिला या आठवड्यामध्ये एकही दिवस प्रतिकूल नाही. लक्ष्मीनारायण या राजयोगाचा तुम्हाला लाभ होत नसला तरी सुद्धा आठवड्याचे 7ही दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला साथ देतील. या आठवड्यामध्ये घेतलेले निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्रयत्नपूर्वक निर्णय घ्यावेत. व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणूक करणं, नवीन योजना राबवणं, व्यवसायामध्ये वाढ करणं, यंत्रसामुग्रीची, वाहनांची खरेदी करणं यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा या आठवड्यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी. सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेता येतील आणि नवीन योजना राबवता येतील. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यात प्राप्त होईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दीर्घकाळ लाभ देणारे ठरतील आणि ग्रहांची निर्माण होणारे प्रतिकूलतेचा तुमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही या आठवड्यामध्ये योजनाबद्ध पद्धतीनं काम करावं. दिवाळीच्या सणाचा तुमचा आनंद द्विगुणित आणि त्रिगुणित होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुठल्या प्रकारची उपासना करावी आणि व्रत करावे या संबंधीचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केला आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल. परंतु आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस म्हणजे 27 आणि 28 ऑक्टोबर हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. यामध्ये आर्थिक निर्णय घेऊ नयेत, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नयेत, त्याचा फक्त पाठपुरावा करावा. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. परंतु आठवड्याच्या सुरुवातीला आलेले हे 2 प्रतिकूल दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद तुम्ही करू नये, कुणाशीही तुम्ही वाद वाढवू नये. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. 7:30च्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी. यामध्ये आपल्याकडून कुणीही दुखावलं जाणार नाही, कुणाचं मन दुखावलं जाणार नाही, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आठवड्याच्या सुरुवातीला जर तुम्ही ही सावधानता बाळगली तर येणारे पुढचे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जाणार आहेत. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयासाठी तुम्हाला उत्तम लाभ देणारे आहेत. भाग्यवृद्धी कारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करावी. तिथून पुढचे दिवस तुमचे उत्तम जातील. दिवाळी सणाचा आनंद तुमचं वृद्धिंगत होईल. या आठवड्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. कुठल्याही आर्थिक फसव्या परिस्थितीला बळी पडू नये, सावधपणे निर्णय घ्यावेत. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 12 राशींपैकी कुंभ ही 5वी रास असेल की जिला लक्ष्मीनारायण या राजयोगाचा उत्तम लाभ होणार आहे. त्यामुळे तुमचा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण जाईल. या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने तुम्ही विशेष प्रयत्न करावेत. 7:30चा कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण आठवडा आहे आणि हा अतिशय महत्त्वपूर्ण राजयोग आहे. याचा तुम्ही लाभ घ्यावा. हा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नपूर्वक योजनाबद्ध पद्धतीनं दिवस आखावेत. एकही दिवस तुम्ही वाया घालवू नये. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील. 7:30ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल. 29 आणि 30 ऑक्टोबर हे 2 दिवस मात्र तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत. या 2 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास वरिष्ठांचा सल्ला घ्यावा, सहकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. नोकरदार मंडळींनी या आठवड्यामध्ये सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा
अतिशय अनुकूलता दर्शवणार आहे. 7:30च्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. लक्ष्मीनारायण या राजयोगाचा तुम्हाला लाभ होत असताना तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील. नवीन योजनांचा तुम्हाला या दरम्यान पाठपुरावा करता येईल. आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. कुटुंबाला तुम्ही आनंदी वेळ देऊ शकाल. घरातील लहान मुलं आणि लहान भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात यश येईल. या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारे असतील, आत्मविश्वास वाढवणारे असतील. मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल, परंतु हा आठवडा तुम्हाला दगदग देणारा ठरेल. जुने आजार या आठवड्यामध्ये पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य घ्यावं लागेल. प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही या आठवड्यामध्ये वागावं. या आठवड्यामधले 5 दिवस तुम्हाला प्रतिकूलता दर्शवणारे आहेत. म्हणजे 27, 28, 31, 1 आणि 2 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत. महत्त्वाचे निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी. काळजीपूर्वक दिवस व्यतीत करावेत. या आठवड्यामध्ये तुमच्या कामाची दगदगही वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रसंग परिस्थिती ओळखून तुम्ही वागावं. कमोडिटी मार्केट, शेअर्स, भुसार मालाचे व्यापारी, कारखानदार, भागीदारी व्यावसायिक, लोखंडाशी निगडीत कार्य करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 29 आणि 30 हे 2 दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या 2 दिवसांमध्ये ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल, त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आठवड्याचं नियोजन करत असताना तुम्हाला या आठवड्यामध्ये फक्त हे 2 दिवसच योग्य आहेत. महत्त्वाचे निर्णय तुम्ही या 2 दिवसांमध्ये घ्यावेत. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने हे 2 दिवस तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील. 29 आणि 30 हे 2 दिवस तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवावेत आणि यामध्ये घेतलेल्या निर्णयांचा तुम्हाला दूरगामी लाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील. हा आठवडा तुमचा संमिश्र लाभाचा जाईल, त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं. खर्चाच्या प्रमाणात या आठवड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांचं संमिश्र लाभ तुम्हाला प्राप्त होईल, त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे. लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर कुठल्या प्रकारची उपासना आणि व्रतवैकल्य करावेत या संबंधीचा स्वतंत्र व्हिडिओ YouTube चॅनलवर अपलोड केला आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा.